नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अभिनेता विजय याच्या पक्षाला जरी अतिशय घवघवीत असं आणि ज्याला ऐतिहासिक म्हणता येईल, असं यश मिळालं असलं, तरी अभिनेता विजय याचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग हा सोपा नाहीये. आणि मी जर तुम्हाला असं म्हणालो, की अभिनेता विजय याच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग हा महाराष्ट्रातल्या 3 घटनांशी, त्यातले एक व्यक्ती आहेत, मराठी भाषिक आहेत, त्यांच्याशी संबंधित आहे तर मग तुम्हाला हे सगळं कव्हरेज हे शेवटपर्यंत पाहावं लागेल. समजून घ्यावं लागेल, की तमिळनाडूमध्ये सध्या काय सुरू आहे आणि त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे. सध्याचं गणित एकदा लक्षात घ्या आणि पुन्हा तीच विनंती, की हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. सध्या विजयच्या पक्षाकडं म्हणजे टी-व्ही-केकडं 108 जागा आहेत. त्यातल्या 2 जागावरती विजय हे स्वतः निवडून आलेले आहेत. द्रमुककडं 59, अण्णा द्रमुककडं 47, काँग्रेसकडं 5, पी-एम-केकडं 4 आणि आय-यू-एम-एलकडं 2 जागा आहेत. सी-पी-आयकडं 2, व्ही-सी-केकडं 2, सी-पी-आय-एमकडं 2, भाजपकडं केवळ 1, डी-एम-केकडं 1 आणि ए-एम-ए-केकडं 1 अशा एकूण 234 जागांचं हे गणित. काँग्रेसनं विजयन ह्यांना पाठिंबा दिलाय. पण विजय यांना पाठिंबा दिल्यानंतर सुद्धा राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना असं सांगितलं, की तुम्हाला बहुमत सिद्ध करावं लागेल इतपत आकडेवारी नाहीये. त्यामुळे परत जा आणि तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये मला विश्वास द्या, की खरोखर तुमच्याकडं बहुमत आहे. आता इथे महाराष्ट्राशी संबंधित असलेला किंवा मराठी भाषिक मंडळीशी संबंधित असलेला मुद्दा क्रमांक 1 येतो. पण त्याच्या आधी राज्यपाल महोदयांच्या संदर्भातली कोणतीही भूमिका निश्चित करण्याच्या आधी साधारणपणे सत्ता स्थापण्यामध्ये राज्यपालांची भूमिका काय असते हे लक्षात घ्या. सरकार स्थापन करताना राज्यपालांना संवैधानिक यंत्रणा कोलमडता कामा नये हे बघायचं असतं. म्हणजे राज्यात लवकरात लवकर एक स्थिर आणि लोकशाहीवादी सरकार स्थापन व्हावं, यासाठी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असते. जर निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर राज्यपाल काय करू शकतात? तर त्यांचे प्राधान्य क्रमांक 3 आहेत आणि हे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे मी सांगतोय. नंबर 1, निवडणुकीच्या आधी ज्या पक्षांनी युती केली होती आणि त्यांच्याकडे जास्त जागा आहेत, त्याला निवडणूक पूर्व आघाडी म्हणतात. नंबर 2, सर्वात मोठा पक्ष, ज्या एका पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि नंबर 3, निवडणूक पश्चात आघाडी. निकाल लागल्यानंतर काही पक्षांनी एकत्रित येऊन बनवलेली युती, त्याला निवडणूक पश्चात आघाडी म्हणतात. आता इथे एक शब्द आहे रिझनेबल टाईम. सर्वोच्च न्यायालयानं एस-आर मुंबई खटल्यामध्ये 1994 असं म्हटलंय, की राज्यपालांनी राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी किंवा पर्याय शोधण्यासाठी वाजवी वेळ दिला पाहिजे. पण हा वाजवी वेळ किती? याचं कोणतंही संविधानामध्ये स्पष्ट असं प्रारूप नसल्यामुळं त्या वाजवी वेळाभोवतीच हा सगळा घोळ किंवा सगळं तर्कट तामिळनाडूचं हे फिरणार आहे. महाराष्ट्रात तसं घडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये श्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ज्यावेळेला बारगळला आणि बहुमत नाही असं लक्षात आलं, की मग राष्ट्रपती राजवटीकडेच गेलो. त्याच्या आधी पण राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती शासन कलम 356 हा शेवटचा पर्याय असेल, तर कोणत्याही प्रकारे कोणत्याही पक्षाला किंवा युतीला बहुमत सिद्ध करता आलं नाही, तर ते संविधानिक यंत्रणेचं अपयश मानलं जाईल आणि राष्ट्रपती शासन लागू होईल. आता इथे ज्यावेळेला मराठी संदर्भ मी येतोय मुद्दा क्रमांक 1, तिथे राज्यपालांची भूमिका तटस्थ असावी असं का म्हटलंय? न्यायालयानं रामेश्वर प्रसाद खटल्याचा संदर्भ देऊन असं म्हटलंय, की राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे हस्तक म्हणून काम करू शकत नाहीत. त्यांनी करू नये. त्यांनी स्वतःच्या राजकीय हितसंबंधापेक्षा संविधानाचं रक्षण करण्याला महत्त्व दिलं पाहिजे. अनेकदा राजकारणी व्यक्तीलाच लगेच राज्यपाल बनवलं जातं, म्हणजे कूलिंग ऑफ पिरियड नसतो. त्यामुळं पक्षपातीपणा टाळणं गरजेचं आहे. आता इथे श्री राजेंद्र आर्लेकर हे मूळचे गोव्याचे. ते गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. ते भाजपचे नेते आहेत. ते खरं तर त्यांच्याकडं तामिळनाडूचं राज्यपाल पद आहे. म्हणजे त्यांच्याकडं केरळचं राज्यपाल पद आहे. पण त्यांच्याकडं ज्यावेळेला रवी यांना बंगालमध्ये राज्यपाल म्हणून पाठवलं, त्यानंतर त्यांच्याकडे तामिळनाडूचा अतिरिक्त चार्ज आला. त्यामुळे ते मराठी आहेत, मराठी भाषिक आहेत, मराठी नाट्यसंगीताची त्यांना आवड आहे. तर इथे मराठी मुद्दा क्रमांक 1 हे मराठी नेते काय करतात त्याच्यावरती विजयचं बरचसं भवितव्य अवलंबून आहे.
आता नंबर 2 आहे आणि तो म्हणजे तामिळनाडूमध्ये बघा प्रस्थापित राजकीय पक्ष हे नव्या कोणत्याही पर्यायाला त्याची कळी जर उमलू लागली तर ते खुडण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग वेगळ्या पातळीवरती झाला होता. त्याचे पायोनियर श्री शरद पवार होते आणि त्यांनी अलगदपणे 5 वर्ष सतत सत्तेत राहून विरोधी पक्षाच्या भूमिका बजावणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपल्याकडे घेतलं. देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला आणि महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. हाच मुद्दा क्रमांक 2. तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रासारखाच महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचं घडतंय आणि कसं घडतंय बघा, की स्टॅलिन यांचा जो पराभव झाला, त्यांचं ते बॅस्टन आहे, तिथं त्यांचा मोठा बेस होता, ज्या मतदारसंघात ते पडले. तर त्याच्या पराभवाचं दुःख, डी-एम-केच्या नेत्याच्या पराभवाचं दुःख हे ए-आय-एम-डी-एम-केच्या प्रमुखाला झालं, म्हणजे पलानीस्वामीला. आणि ते झालं नाही का, माजी मंत्र्यांनी, आता जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, की ए-आय-डी-एम-केच्या नेत्यांना फार दुःख झालं आहे, की डी-एम-केच्या नेत्यांचा पराभव झाला. कारण ही पण चाचपणी सुरू आहे, की ए-आय-डी-एम-के किंवा डी-एम-के हे एकमेकांना बाहेरून पाठिंबा देतील आणि महाराष्ट्रामध्ये जसा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, तसा प्रयोग करून तिथे सत्ता स्थापना करतील. म्हणजेच मग विजयच्या राजकीय पक्षाची जी कळी फुलली आहे, ती कळी फुलण्याच्या आधीच त्या कळीला खोडून टाकूया. आणि म्हणूनच दुसऱ्या भेटीनंतर सुद्धा राज्यपाल यांनी विजय यांना नकार दिल्यानंतर तिसरा मुद्दा जो आला आहे तो महाराष्ट्राचा इथे येतो आणि तो आहे श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध. राज्यपाल अर्लेकर यांनी टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी जे लोकभवनासमोर आंदोलन केलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी संदर्भ जो दिला तो महाराष्ट्राचा दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की तामिळनाडूमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्र कर्नाटकला दुसरा न्याय का? तो कसा आहे? तर बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करण्याची अट तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी जरी घातली असली, तरी ते असं म्हणतात की 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये, तर 2018 मध्ये कर्नाटकमध्ये पुरेसं संख्याबळ नसतानाही तत्कालीन राज्यपालांनी केवळ सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं होतं. हे कसं? पण पुन्हा ते असं म्हणतायत, की महाराष्ट्रामध्ये तर श्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालाने अशी 2 वेळेला संधी दिली आहे. राज्य विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक 122 जागा मिळाल्या होत्या. राज्यात बहुमतासाठी 145 ची मॅजिक फिगर आहे. निकाल पूर्ण जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं जाहीर केलं, पण तसं अधिकृत पत्र दिलेलं नव्हतं. तरीही तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्याकरता पाचारण केलं. सरकार स्थापन करण्याचा दावा फडणवीस यांनी केला तेव्हा 145चं संख्याबळ भाजपकडे नव्हतं. दुसरं उदाहरण आहे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी गाजला. तेव्हा भाजपला 105 जागा होत्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 54 आमदारांनी स्वाक्षऱ्याचं पत्र सादर केलं होतं. पण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकृतपणे पाठिंबा दिलेला नाही अशी भूमिका घेतली होती. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांचा शपथविधी झाला. आणि म्हणून हे 3 मुद्दे, एकतर मराठी भाषिक असलेले राज्यपाल, नंबर 2 तिथे महाविकास आघाडीचा जो प्रयोग होऊ घातलाय तो, आणि नंबर 3 महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांना 2 वेळेला संधी कशी दिली, हे तामिळनाडूच्या राजकारणाच्या सध्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे तिथे पण महाराष्ट्र. आता हे इतकं सखोल विश्लेषण ऐकण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल, बेल आयकॉन दाबायला. थांबूया आपण इथे. थँक यू.